हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल लर्न मोर विथ जेपी सर. मित्रांनो, आपली मायक्रोसॉफ्ट एक्सेलची सिरीज सध्या चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्सेलचा पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करत आहोत. मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण फाईल मेनू, होम मेनू आणि इन्सर्ट मेनू मधील काही कमांड्स शिकल्या होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सर्ट मेनू मधील उर्वरित कमांड पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे मला नक्की कमेंट करून कळवा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊया आपल्या स्क्रीनकडे. मित्रांनो, सर्वप्रथम एक्सेल ओपन करून घ्या, एक ब्लँक शीट निवडा आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये इन्सर्ट मेनूला सुरुवात केली होती, ज्याच्यामध्ये आपण पिव्होट टेबल, टेबल्स आणि बरेचसे चार्ट्स वगैरे सगळं बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये उर्वरित कमांड्स आपण पाहणार आहोत, जसं की लिंक्स आहे, टेक्स्ट बॉक्स. हे आपल्याला वर्डच्या व्हिडिओमध्ये आपलं हे कंप्लीट झालेलं आहे. मित्रांनो, आज आपण याच्यामध्ये जर काही चेंजेस असतील तर ते आपण पाहणार आहोत. बाकी लिंक्स वगैरे सेम ॲज इट इज वर्ड प्रमाणे आहे. टेक्स्ट बॉक्स सुद्धा वर्ड प्रमाणेच असतात. या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स वर्ड मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, जसं की ते त्यांना वेगवेगळे नावं वगैरे होते. त्याच्यामध्ये एक नॉर्मल टेक्स्ट बॉक्स असते, जे की फक्त ड्रॉ करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय डेटा फिल करायचं किंवा एखादी पिक्चर इन्सर्ट करायचं असेल तर आपण ते करू शकतो. मित्रांनो, बाकी वेगवेगळे इंट कोट वगैरे असे काही टेक्स्ट बॉक्सचे प्रकार या ठिकाणी अवेलेबल नाहीत. फक्त नॉर्मल ड्रॉ टेक्स्ट बॉक्स हा एकमेव पर्याय या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि दुसरं, हिडर आणि फुटर मध्ये हे जी प्लेन वर्कशीट दिसते आपल्याला, हिडर फुटर केल्यानंतर वर्ड प्रमाणे डॉक्युमेंट वेगवेगळे दिसतात. जसं की हिडर फुटरवर जर तुम्ही क्लिक केलात, तुमचं हा एक पेज, त्यानंतर हा एक पेज, स्क्रोल खाली असं आपण एका खाली एक पेजेस येतात. आणि या ठिकाणी ऍड हिडर मध्ये 3 सेक्शन असतात, जसं की हे लेफ्ट सेक्शन आहे, हे हिडरचं सेंटर सेक्शन आहे आणि हे हिडरचं राईट सेक्शन आहे. तशाच पद्धतीनं सेम फुटरचं सुद्धा, फुटरचं लेफ्ट सेक्शन, फुटरचं सेंटर सेक्शन आणि हे आहे फुटरचं राईट सेक्शन. तर अशा पद्धतीनं आपण एक्सेलच्या मध्ये हिडर आणि फुटर इन्सर्ट करू शकतो. आपल्याला पेज वाईज वेगवेगळं या ठिकाणी सेटिंग ऑटोमॅटिकली झालेली दिसते. आपल्याला नॉर्मल लुक मध्ये जर यायचं असेल परत नॉर्मल व्ह्यू मध्ये, तर आपण व्ह्यू मेनू मध्ये नॉर्मल वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे वर्ड आर्ट इफेक्ट आहेत. वर्ड आर्ट मध्ये आपल्या वर्ड सारखे सगळे इफेक्ट येत आहेत. एक्स्ट्रा काही असे हे खालचे एक्स्ट्रा इफेक्ट आहेत वेगळे वर्ड पेक्षा, वर्ड मधील वर्ड आर्ट पेक्षा. अशा पद्धतीला आपण या ठिकाणी अशा पद्धतीने आपण वेगवेगळे इफेक्ट वर्ड आर्टचे यूज करू शकतो. मित्र, बाकी सगळे टेक्स्ट इफेक्ट हे सगळे ॲज इट इज वर्ड प्रमाण आहे, त्यामुळे इथे जास्त आपण वेळ वाया न घालवता पुढे जाऊया. तुम्हाला जर काही रिपीट बघायचं असेल तर तुम्ही वर्डचे व्हिडिओ रिप्ले करून बघू शकता. मित्रांनो, हे सिग्नेचर पॅनल्स आहेत वर्ड प्रमाणेच अगदी. इथे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट मध्ये जसं आपण वर्ड मध्ये एक्सेलची शीट कशी इन्सर्ट करायची पाहिलं होतं, तसं आपण इथं आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या शीट या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो, वेगवेगळ्या फाईल्स या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो. मित्र, हे वर्ड डॉक्युमेंट, समजा आपण वर्ड डॉक्युमेंट इन्सर्ट करायचं आहे एक्सेलच्या याच्यामध्ये, आपण वर्ड डॉक्युमेंट कॉल या ठिकाणी करू शकतो. हे बघा, वर्डचे मेनू येतात, साईडला क्लिक केलं बाहेर की पुन्हा आपली एक्सेल फाईल. अशा पद्धतीने आपण ऑब्जेक्टचा वापर करून वेगवेगळ्या फाईल इम्पोर्ट करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे इक्वेशन. इक्वेशन्स हे बायनॉमियल थेरम, एरिया ऑफ सर्कल, हे वेगवेगळे इक्वेशन्स आहेत. त्यानंतर सिम्बॉल्स हे आपण बघितलेलंच आहे. मित्रांनो, जसं आपल्याला गरजेनुसार आपण सिम्बॉल घेऊ शकतो. त्यानंतर इन्सर्ट मेनू मधील सगळ्या कमांड या ठिकाणी संपलेल्या आहेत. आता आपण जाऊया पेज लेआउट मेनू मध्ये. पेज लेआउट मेनू मध्ये आपण पेजचे सेटअप करू शकतो, मार्जिन वगैरे हे सगळं ॲज इट इज सेटअप, ओरिएंटेशन, पेज साईज, मार्जिन, हे जे काही आपण बघितलं होतं हे सगळं काही वर्ड मध्ये जसं आपण पेजला सेटअप लावतो सेम, आणि त्याच पद्धतीने अगदी आपण एक्सेल मध्ये सुद्धा पेजला सेटअप करू शकतो.
मार्जिनचा वापर करून, ओरिएंटेशनचा वापर करून, साईजचा वापर करून. इथे काही एक्स्ट्रा कमांड्स आहेत त्या आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर वर्डमध्ये जसं डिझाईन मेनूमध्ये थीम्स होत्या तसं इथं पेज लेआउट मेनूमध्ये थीम आहेत. सगळे थीमचे प्रकार ॲज इट इज वर्डच्या थीम सारखे आहेत. ऑफिस, फेसेट, गॅलरी, इंटिग्रल. इथूनही कलर चेंज करता येतो. पूर्ण थीमचा फॉन्ट या ठिकाणाहून बदलता येते. वेगवेगळे इफेक्ट या ठिकाणी लावता येतात. हे सगळं काही प्रकार ॲज इट इज वर्ड सारखा आहे. आता आपण मार्जिन, ओरिएंटेशन, साईज हे ॲज इट इज वर्ड सारखे आहेत. आता याच्यामध्ये एक नवीन प्रकार आहे की प्रिंट एरिया. समजा आपण या ठिकाणी काही गोष्टी टाईप केल्या. मित्रांनो, या ठिकाणी आपण हे पुढच्या कमांड्स बघण्यासाठी आपण एक मार्क मेमोचं स्टेटमेंट या ठिकाणी तयार केलेलं आहे, ज्याच्यावर आपण वेगवेगळ्या कमांड्स इम्प्लिमेंट करून पाहणार आहोत. जसं की समजा आपल्याला जर एखाद्या स्पेसिफिक एरियाचीच प्रिंट काढायची आहे, पूर्ण शीटची प्रिंट न काढता एखादी स्पेसिफिक एरियाचीच मला प्रिंट काढायची असेल तर त्याचा कसा वापर करता येईल. समजा उदाहरणार्थ मला वरच्या अगोदरच्या फक्त 5च विद्यार्थ्याचं पूर्ण मार्कांची वगैरे एवढ्याच सिलेक्शन जो एरिया आहे, एवढा सिलेक्टेड एरिया जो आहे, या सिलेक्टेड एरियाचीच मला प्रिंट काढायची आहे, तर त्यावेळेस मी प्रिंट एरियाचा वापर करू शकतो. सेट प्रिंट एरियावरती क्लिक करा. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही प्रिंट प्रिव्ह्यू बघसाल त्यावेळेस तुम्ही जेवढे सिलेक्टेड होते तेवढंच प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये दिसेल आणि तेवढीच प्रिंट येईल. बाकीचं डेटाची प्रिंट येणार नाही मित्रांनो. आणि आपल्याला क्लिअर प्रिंट एरिया केलं की पुन्हा नॉर्मल प्रिंट प्रमाणे असं तुमचं एक्स्ट्रा बाकीचं सगळं आता या ठिकाणी इन्क्लूड होऊन जाईल. अशा पद्धतीनं आपल्याला प्रिंट एरिया वगैरे यूज करता येते. त्याच्यानंतर तुमचा कर्सर पॉइंटर जिथं ठेवलेला आहे तिथून तुम्हाला पेज ब्रेक्स इन्सर्ट करता येतात. पेज ब्रेक इन्सर्ट केला तर तुमचं पेज आता या 4 तुकड्यामध्ये विभागला गेलेला आहे. इथून इतका पहिला, हे खालचा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. हे जे डार्क लाईन दिसत आहेत प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये बघा, तुम्हाला समजेल. 1 2 3 4 अशा पद्धतीने आपण पेज ब्रेक इन्सर्ट करून आपल्या शीटला डिवाइड करू शकतो, स्प्लिट करू शकतो. नॉर्मल व्ह्यू वरती येऊया. त्यानंतर रिसेट ऑल पेज ब्रेक करूया. नॉर्मल व्ह्यू मध्ये येऊन जातील. त्यानंतर मित्रांनो पुढचं ऑप्शन आहे बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला एखादी चित्र वगैरे जर शीटला बॅकग्राऊंड मध्ये द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो. आपल्या कम्प्युटर मध्ये सेव्ह केलेला असेल तर आपण ब्राउज करून सर्च करू शकता. अदरवाईज तुम्ही इम्पोर्ट ऑनलाईन करू शकता. अशा पद्धतीनं बॅकग्राऊंड येऊन जाईल मित्रांनो. बॅकग्राऊंड करूया. त्यानंतर मित्रांनो पुढचा ऑप्शन आहे प्रिंट टायटल्स. प्रिंट टायटलचा वापर आपण एखादी रोची रिपीट आपल्याला प्रिंट पाहिजे असेल टॉपला, किंवा एखादा कॉलम लेफ्ट साइडला रिपिटेटिव्ह पाहिजे असेल त्यावेळेस आपण प्रिंट टायटलचा वापर करतो. समजा आपण हेच कॉपी पेस्ट करू 4-5 वेळेस. मित्रांनो या ठिकाणी आपण काही शीटमध्ये एक्स्ट्रा रो आणि कॉलम्स ऍड केलेले आहेत, जेणेकरून आपली शीट जी आहे वेगवेगळ्या पेजवर विस्तारल्या गेलेली आहे. आपल्याला या ठिकाणी प्रिंट टायटलचा वापर करून बघायचा आहे. आधी आपण प्रॉब्लेम बघूया, मग त्याच्यावर सोल्युशन बघूया. समजा आपल्याला ह्या शीटची जर प्रिंट घेतली तर ते प्रिंट प्रिव्ह्यू ज्यावेळेस बघू त्यावेळेस आपल्याला काही अडचणी समोर येतात. त्या कशा येतात बघूया. प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये गेलो आणि आपली टोटल 6 पेजेस भरत आहेत. आता या ठिकाणी आपल्याला टायटल्स दिसत आहेत. नेक्स्ट पेजवर गेलो तर आपल्याला टायटल नाही दिसत. म्हणजे समजा ही जे तिसरी रो आहे त्या विषयाची हेडिंग आपल्याला नसल्यामुळं आपल्याला एक्झॅक्ट सांगता नाही येणार की हे कुठल्या विषयाचे मार्क आहेत, किंवा हे कुठल्या विषयाचे मार्क आहेत, हे कुठल्या विषयाचे मार्क आहेत, असं आपल्याला अडचण येऊ शकते प्रिंटवर येत नसल्यामुळं, कारण हे टायटल या ठिकाणी नाही आहे. तिसऱ्या पेजवर गेलो तर आपल्याला हे विद्यार्थ्याचं जे कॉलम असतो, लेफ्ट कॉलमला विद्यार्थ्याचे नाव होते, ते नाव या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे आपल्याला हे मार्क जे असतील तर कुठल्या विद्यार्थ्याचे आहेत हे समजण्यासाठी अडचणी निर्माण होतात. चौथ्या शीटवर गेलो, चौथ्या पेजवर गेलो तर या ठिकाणी वरती पण काही दिसत नाही आणि डाव्या बाजूलाही काही दिसत नाही. म्हणजे नेमकं हे कोणत्या विषयाचे मार्क आहेत आणि हे कोणत्या विद्यार्थ्याचे आहेत हे पण आपल्याला समजण्यात या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे मित्रांनो. तर ह्या अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याला प्रिंट टायटल्स हा पर्याय आपल्या समोर आहे. तर त्याचा कसा वापर करायचा या ठिकाणी बघूया.
प्रिंट टायटल्स वरती क्लिक करा. आता या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतात, रो टू रिपीट ॲट टॉप. त्या ठिकाणी आपल्याला जी रो पाहिजे नेहमी प्रत्येक पेजवर टॉपला आली पाहिजे अशी रो या ठिकाणी सिलेक्ट करायची, म्हणजे तिसऱ्या नंबरची रो आहे. त्यानंतर कॉलम टू रिपीट ॲट लेफ्ट या ठिकाणी क्लिक करा आणि जो कॉलम तुम्हाला पाहिजे आहे, समजा तुम्ही एक घेऊ शकता, दोन घेऊ शकता, किती घेऊ शकता. आपण 2 कॉलम घेऊया. लॉक होऊन जातात ऑटोमॅटिकली. या ठिकाणी ओके करा. आता प्रिंट प्रिव्ह्यू बघा. आता नेक्स्ट करून बघूया. या ठिकाणी बघा मित्रांनो, सिरियल नंबर पण आले आणि नेम पण आले आणि ते कोणत्या विद्यार्थ्याचे आहेत या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगता येते. तिसऱ्या पेजवर गेलो तर विद्यार्थ्याची लिस्ट आहेच, म्हणजे जे अगोदर नव्हती ते आता या ठिकाणी दिसत आहे. चौथ्या पेजवर दोन्ही बाजूला म्हणजे वरच्या बाजूला हेडिंग दिसत आहे, डाव्या बाजूला विद्यार्थ्याचे नाव दिसत आहेत. अशा पद्धतीने आपण प्रिंट टायटलचा वापर करू शकतो प्रिंटसाठी, जे की आपल्याला जर समजा प्रिंट काढलं तर विद्यार्थ्याचं नाव दिसतंय आणि हेडिंगला जो काही डेटा आहे तो पण आपल्याला शो होतोय. त्यामुळे आपल्याला कुठली अडचण येत नाही मित्रांनो. तर यासाठी आपण प्रिंट टायटलचा वापर करू शकतो. त्यानंतर आपला जो हा डाटा आहे तो आपल्याला किती पेज मध्ये फिट करायचा आहे तो आपण या ठिकाणी करू शकतो. समजा आपल्या शीटची विड्थ आपल्याला ठरवायची आहे की 2 पेज, 3 पेज, 5 पेज, याच्या पलीकडे आपली शीट गेली नाही पाहिजे. गेलं तरी आपल्याला समजलं पाहिजे. हाईट पण आपल्याला एक 4-5 पेज पर्यंत लिमिटेड ठेवायची आहे, तर आपण या ठिकाणी तसं ठेवू शकतो मित्रांनो की 2 पेज, 4 पेज, 5 पेज आपल्या मर्जीनुसार आपण त्याची सेटिंग करू शकतो. स्केलिंग 100% व्ह्यू करायचा आहे तर छोटा करायचा असेल तर आपण त्याची स्केलिंग कमी करू शकतो, ॲडजस्ट टू 90 वगैरे. त्या आपल्या सेटिंगनुसार आपल्याला गरजेनुसार आपण कमी जास्त या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर ग्रिड लाईन्स, जे की आपण व्ह्यू मध्ये पाहत होतो, ग्रिड लाईन्स हेच पेज लेआउट मध्ये तुम्हाला दिसतात. ग्रिड लाईन्सला जर आपण अनसिलेक्ट केलं तर ह्या ग्रिड लाईन्स इथून गायब होतील आणि सिलेक्ट केलं तर ऑन होतील. ग्रिड लाईन जर प्रिंट करायचे असतील तर आपल्याला हे ऑप्शन ऑन ठेवावं लागेल. जसं की प्रिंट प्रिव्ह्यू बघितल्यावर मित्रांनो असे तुम्हाला ग्रिड लाईन साईडच्या दिसतील. त्यानंतर हेडिंग जर आपल्याला हाईड करायचे असतील तर हेडिंग आपण हाईड करू शकतो. वरचं कॉलमचे नाव गेले, रोचे नंबर गेले, हेडिंग जर अनटिक केलं तर हेडिंगला जर ऑन केलं तर हेडिंग ऑन होते. आणि हेडिंग जर आपल्याला प्रिंट पाहिजे असेल तर इथं प्रिंटला ऑन करा. प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये बघा तुम्हाला हेडिंग सुद्धा दिसेल. आता ABCD 1 2 3 4 अशा पद्धतीने आपण हे हेडिंग ऑन ऑफ करू शकतो. त्यानंतर पुढचा जो ऑरेंज ग्रुप आहे, ऑरेंज ग्रुप एखादी शेप किंवा चित्र ज्यावेळेस आपण इन्सर्ट करतो त्याला मागं पुढे अरेंज करण्यासाठी आपण याचा वापर करतो. ब्रिंग फॉरवर्ड, सेंड बॅकवर्ड. सिलेक्शन पेन मध्ये आपण वर्ड मध्ये बघितल्याप्रमाणे एखादी ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे, कोणता सिलेक्ट करायचा नाही किंवा ऑन ऑफ करायचा आहे तर अलाइन कुठून करायची, उभं आडवं, कुठं त्याला व्हर्टिकल अरेंज करायचं, हॉरिझॉन्टली अरेंज करायचं, आपण ते ग्रुप करायचं, अनग्रुप करायचं, रोटेट वगैरे करायचं, सगळ्या गोष्टी आपण शेपसाठी किंवा चित्रासाठी या ठिकाणी करू शकतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला जर समजा याच्यात काही असं वाटलं की हे मला रिपीट बघायचं आहे, समजा अरेंज आयकॉन्स, तर तुम्ही माझे वर्डचे व्हिडिओ बघू शकता ज्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो आजच्या दिवस आपण या ठिकाणी थांबूया. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि तुम्हाला काही प्रश्न निर्माण झाले असतील तर तेही मला कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता. मी तुमच्या शंकेचं समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.